जेव्हा तू आयटी मध्ये आला तेव्हा तुला माहिती होतं का आपण कुठली फील्ड घेणार आहे? बट मला कुठेतरी होतं माझ्या मनात की आपल्याला करिअर ऑटोमेशन टेस्टिंग मध्येच Okay. करायचं. ॲज अ ऑटोमेशन टेस्टर एवढी इनसाइटफुल कोडिंग आपल्याला लागत नाही. की मॅन्युअल टेस्टिंग पेक्षा ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये पॅकेज वगैरे चांगलं भेटतं, जे की सगळ्यांनाच पाहिजे असतं. बरोबर. ऑटोमेशन टेस्टरला स्विच करायला इझी जातं का? कारण जरी काम नाही केलं तरी तुम्हाला ऑटोमेशन विचारता, टेस्टिंग हो. तुम्हाला आलं पाहिजेच. पाहिजेच. हॅलो ऑल, मी देव दुबाले तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेन मध्ये स्वागत करतो. आपले आजचे गेस्ट आहेत दिशांत पाटील, जे की ENTC मधून त्यांचं करिअर आयटी मध्ये स्टार्ट केलं आणि ऑलमोस्ट 6 ते 7 वर्ष झालं आयटी इंडस्ट्री मध्ये आहेत. सो यस दिशांत, वेलकम. हाय देव, थँक्यू. वेलकम वेलकम हाय दिशांत. एव्हरीवन. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की 6 ते 7 वर्ष झालं आयटी इंडस्ट्री मध्ये आहेत आणि बॅकग्राऊंड ENTC मधून आहे. सो आपण पूर्ण जर्नी बघणार आहोत आणि त्याचं जे करिअर आहे ते ऑटोमेशन मध्ये कसं स्टार्ट केलं. ओके, सो यस दिशांत, थोडंसं इंट्रोडक्शन. सो हाय एव्हरीवन. जसं की देवने सांगितलं, मी माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधून केलं 2013 ते 17 छत्रपती संभाजीनगर मधून. त्यानंतर मी करिअर स्टार्ट केलं ॲज अ ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर ओके आणि तिथून पुढे ही जर्नी चांगली चालू आहे. ओके, सो नाईस. सो आय थिंक 6 वर्ष झालं हो. आयटी मध्ये आहे. सो इंजिनिअरिंग कशामध्ये झाली मग? इंजिनिअरिंग जसं की मी सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये झाली. तर ENTC मध्ये. ती ब्रांच निवडण्यामागचं कारण तेव्हा 2013 साली असं होतं की 2007-8 नंतर LCDs वगैरे ते खूप बूम मध्ये आलं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट खूप बूम मध्ये आलं आणि नुकतंच 12वी पास आउट नंतर तेव्हा फिक्स नव्हतं ऍक्च्युली. पहिला प्रेफरन्स तर कम्प्युटर IT लाच होता. बट IT चा प्रोलॉंग खूप म्हणजे IT ह्या 10 वर्षांमध्ये जरी आपल्याला वाटत असलं IT बट तेव्हापासूनच IT खूप बूम मध्ये होतं. बरोबर. त्यामुळे काही कारणास्तव मला IT भेटलं नाही, तर मग मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये म्हणजे मला असं वाटलं की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करिअर करू. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ओके, नाईस. सो मग दिशांत, तू जेव्हा ENTC केलं, ओके ENTC मध्ये ग्रॅज्युएशन केलं, हो. ते मग तू आयटी मध्ये कसं काय मूव्ह झाला? म्हणजे हे काय हे 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 कसं झालं? ऍक्च्युली जसं की मी सांगितलं 2013 ते 17 हा माझा ग्रॅज्युएशनचा कालखंड होता. तर 2017 साली जेव्हा पास आउट झालो, तेव्हा असं झालं की 2017 नंतर कॅम्पस म्हणजे आमच्या कॉलेजला हवे तेवढे कॅम्पस नव्हते. जसं आपल्याला माहित असतं की इंजिनिअरिंग केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट होतात, मग तुम्ही जॉबला लागतात. तसा काही सिनारिओ 2017 साली तरी नव्हता आणि स्पेशली इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्या ब्रांचसाठी. तर मग तेव्हा आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे आपलं एक हे असतं की जसं आपले शिक्षण पूर्ण झालं की आपल्याला जॉब पाहिजे आपल्याला असतो. जॉब पाहिजे असतो आणि आपल्याकडे ते जसं एक काय म्हणता ना, एक फ्लेक्झिबिलिटी नसते की आपण जास्त दिवस घ्यायचे, 1-2 वर्ष स्वतःला टाइम द्यायचा किंवा काही कोर्स करायचा जो त्या टाइम ड्युरेशनला खूप स्कोप मध्ये असेल असा आणि तिथून पुढे आपलं करिअर स्टार्ट करायचं. तसं नसल्यामुळे मग मी लगेचच माझा जॉब हंट स्टार्ट केला. ओके. पण तिथे मला कळालं की सध्या इलेक्ट्रॉनिक्स कोर मध्ये जॉब्स खूप कमी आहेत. PLCs काढा ते होतच, बट त्याच्यासाठी स्किलफुल आणि ते तेवढं स्किल मला नव्हतं वाटत की तेव्हा माझ्यामध्ये होतं, जरी मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलं होतं. मग जेव्हा म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तेव्हा तो जे 4 वर्षाचा डिफरन्स मध्येच मग असं झालं की ENTC मध्ये जॉब्स वगैरे कोर मध्ये कमी आहेत. करेक्ट. सेकंड इयर नंतर हे चित्र समोर आलं ऍक्च्युली. जेव्हा Okay. आमचं दुसरं वर्ष पूर्ण झालं तेव्हा असं वाटलं कुठेतरी की इकडे पाहिजे तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत. तर Okay. आपल्याला काहीतरी दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करायला लागेल. बरं. आणि मग कॉलेज झाल्यानंतर जॉब कधी स्टार्ट केला आयटी मध्ये? 2017 साली जसं माझं कॉलेज झालं त्यानंतर मग मी जसं सांगितलं की बघितलं मार्केटमध्ये तर जॉब्स नव्हते हवे तेवढे. तर मग मित्र परिवार असो किंवा सिनियर्स असो, फॅमिली मेंबर्स असो, त्यांनी सुचवलं की IT सुद्धा एक क्षेत्र आहे ज्याच्यात आपण पाहू शकतो. पण पहिले असं होतं की कोडिंग हा विषय घाबरण्यासारखा वाटायचा की कोडिंग आपल्याला जमणार नाही, ही गोष्ट डोक्यात बॅक ऑफ द माइंड कुठेतरी फिट असते. त्यामुळे आपण त्या गोष्टी एक्सप्लोर नाही करत. त्यानंतर बट कळालं, इथेच मी पुण्यात आलो त्यानंतर आणि जवळजवळ 6 महिने मी FC रोडला एक कोर्स केला. तो ऍक्च्युली जावा डेव्हलपमेंट प्लस टेस्टिंगचा होता आणि त्यानंतर मग तिथेच मी पहिल्यांदा
कोडिंग लँग्वेज सोबत इंटरॅक्ट करायला स्टार्ट केलं आणि जशी जशी प्रॅक्टिस करत गेलो तसं कळत गेलं की हे तेवढं अवघड नाही. आणि तिथून पुढे मग मी जवळजवळ फेब्रुवारी 2018 साली माझी प्रोफेशनल जर्नी स्टार्ट केली. ओके, म्हणजे 17 मध्ये इंजिनिअरिंग पास आउट हो. झाली आणि 18 मध्ये जॉब Yes. स्टार्ट केला, लगेच एक 6 6 महिने महिन्याच्या 6 गॅप. महिन्यामध्ये. ग्रेट. सो मग जेव्हा तू आय टी मध्ये आला तेव्हा तुला माहिती होतं का की आपण कुठली फील्ड घेणार आहेत, की म्हणजे आता कसं आहे की आय टी मध्ये भरपूर फील्ड आहेत, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, तुला जसं Yes. सगळं माहितीच आहे. तर मग कुठली असे फील्ड कुठली घेतली मग तू असं? ऍक्च्युली जेव्हा कोर्स झाला त्यानंतर माझा जो पर्टिक्युलरली इंटरव्ह्यू झाला होता त्यावेळी, तर स्पेसिफिक त्यांची जी रिक्वायरमेंट होती ती टेस्टिंग प्रोफाईलसाठी होती. ओके. बट त्यात त्यांनी मेन्शन नव्हतं केलं की ते मॅन्युअल टेस्टिंग असणार आहे का ऑटोमेशन टेस्टिंग असणार आहे. बट मला कुठेतरी होतं माझ्या मनात की आपल्याला करिअर ऑटोमेशन टेस्टिंग मध्येच Okay. करायचं आहे, कारण मला त्या गोष्टीची आवड होती रॅदर दॅन मॅन्युअल. तर Okay. त्यानंतर मग जसं रिक्रुटमेंट झाली आणि जसं माझं सिलेक्शन झालं ते इव्हेंच्युअली म्हणजे ती मला संधी भेटली की ऑटोमेशन टेस्टिंग मध्येच काम करण्याची. म्हणजे करिअरच्या स्टार्टिंग पासूनच तू ऑटोमेशन हो. टेस्टिंग केलंय, मॅन्युअल टेस्टिंग वरती कामच नाही केलं? नाही, जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जरी आपण ऑटोमेशन मध्ये असलो तरी काही काही प्रोजेक्ट्स असतात जिथं मॅन्युअल टेस्टिंग manual ची रिक्वायरमेंट असते. आहेच गरज. तर बट मोस्ट ऑफ मी म्हणू शकतो की 60 ते 40% असा रेशो असावा. 60% मी ऑटोमेशन मध्ये Automation. केलं आणि 40% मॅन्युअल केलं. आहे. म्हणजे ही एक गोष्ट आहे, म्हणजे जे काही फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांच्या डोक्यात असते की यार आपण मॅन्युअल टेस्टिंग खूप केलंय, आपण ऑटोमेशन टेस्टिंग करू शकू की नाही, बट असा एक चान्स दिशांतला भेटला आणि तो एकदम त्यांनी म्हणजे एक्सप्लोर पण केलं त्यामध्ये Yes. खूप जास्त, डायरेक्टली ऑटोमेशन मध्ये करिअर केलं. खूप छान. सो मग ऑटोमेशन मध्ये जेव्हा तू आता करतोय काम, तर ऑटोमेशन आणि मॅन्युअल तर हे सोबत कधी काम केलंय का? हो, ऍक्च्युली बरेच माझी फर्स्ट कंपनी त्यानंतर सेकंड कंपनी, तर दोघं सर्व्हिस बेस्ड होतं ऍक्च्युली. तर जेव्हा आपण सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स भेटत असतात. ओके. तर त्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट राहतेच. आणि एक गोष्ट आहे की 100% ऑटोमेशन कोणत्याच गोष्टीचं होऊ शकत नाही. त्यामुळे मॅन्युअल एफर्ट्स तर आपल्याला द्यायलाच लागतात. द्यायला लागणार. त्यामुळे असे बरेच इन्सिडेंट्स आले माझ्या करिअरमध्ये पण आतापर्यंत जेवढं आहे तेव्हा, की मॅन्युअल टेस्टिंग पण मीच करायचो एखाद्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीची आणि Okay. ऑटोमेशन पण मीच करायचो तिचं. ओके. येस. आणि ऑटोमेशन करण्यासाठी आपल्याला ते एक आहे की मॅन्युअली तिचा वर्क फ्लो कसा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा तुझं करिअर स्टार्ट झालं तेव्हा तू डायरेक्ट ऑटोमेशन मध्ये गेला, हो. म्हणून माइट बी तुला ऑटोमेशनचं असं काही एवढं भीती नसेल किंवा मग तुला जे नवीन आलं ते डायरेक्ट तू लर्न केलं. Yes. बट मार्केटमध्ये असं काही आहे ना, काही लोक असे आहेत की जे मॅन्युअल टेस्टिंग करतायत बरोबर. आणि त्यांना ऑटोमेशन टेस्टिंग करायचं म्हणलं की ते त्यांना असं वाटतं की अरे नाही कोडिंग किंवा ते भीती आहे. करेक्ट. तर त्यांच्यासाठी काय सांगशील, किंवा जर समजा तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग करत असाल तुम्ही डायरेक्टलीच ऑटोमेशन करू शकता का? हो, करू शकतो. आजकाल तर म्हणजे स्टडी मटेरियल्स पण खूप अवेलेबल आहेत ऑनलाईन. जरी तुम्ही Correct. आज डिसाईड केलं की मला ऑटोमेशन करायचंय तरी आपल्याकडे खूप कंटेंट अवेलेबल आहे बरोबर. शिकण्यासाठी. आणि कोडिंग अशी गोष्ट आहे जी म्हणजे ते आपण म्हणतो ना दुरून खूप अवघड दिसते, हा हा हा. बट जवळ गेल्यावर जशी तुम्ही प्रॅक्टिस करत असतात रोज तसं तसं ते सोपं होत जातं तुमच्यासाठी. करेक्ट. आणि जेव्हा मी तर म्हणेल की मॅन्युअल टेस्टिंग वाल्यांना ऑटोमेशन बेटर येईल, कारण त्यांचा जो फंक्शनॅलिटी आणि त्यांचा ऍप्लिकेशनचा जो स्टडी असतो तो खूप इन्साइट असतो. आणि ऑटोमेशन करताना हे आपल्या लक्षात पाहिजे की हे फंक्शनॅल पर्टिक्युलर बटन्सचं वर्कफ्लो कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट ऍक्शन काय, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ऑटोमेशन करू शकता. हा, राहिला कोडिंगचा गोष्ट, कोडिंग मला नाही वाटत की घाबरण्याचं कारण आहे. कोडिंग जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे तसे तुम्ही बेटर होत जाल. Yes. बरोबर. म्हणजे जर आपण मॅन्युअल टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला फंक्शनॅलिटी माहिती आहे, ऑलरेडी तुम्हाला बरोबर. टोटल माहिती आहे, म्हणजे Correct. म्हणजे जे टेस्ट केसेस आहेत, सिनारिओज आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ते जे काही Implement मॅन्युअल करायचं. सिनारिओ ते तुम्हाला ऑटोमेट Automation करायचं आहे. मध्ये. म्हणजे ते तुम्हाला Yes. पण इझी जाणार आहे. Yes. म्हणजे जर कोडिंगचं जर भीती असेल ना तर ती भीती तुम्हाला नाही ठेवली नाही पाहिजे आणि ठेवली त्या थोडंसं ट्राय केलं पाहिजे. प्रॅक्टिस लास्टला काय होणार, म्हणजे एकदा ट्राय केलं तर फेल होतील जास्तीत जास्त, बट जेवढं प्रॅक्टिस करत जाल कोडिंगची तेवढं. आणि ऍज अ ऑटोमेशन टेस्टर एवढी इनसाइटफुल कोडिंग आपल्याला लागत नाही जेवढी डेव्हलपमेंट डिव्हिजनला लागत असेल किंवा काय. त्यामुळे आपण ते नक्की ट्राय तरी करू शकतो. आणि एक आहे किंवा लँग्वेज लागते, की मग जी लँग्वेज आपल्याला
लर्न करायची हो. ऑटोमेशन टेस्टिंग, ती कुठली पण करू शकतो ना? म्हणजे हो. भरपूर आहेत त्यामध्ये, असं काही आहे का की जावाच केली पाहिजे, पायथन केली पाहिजे, रुबी केली पाहिजे? नाही, ऍक्च्युली काय आहे ना, सध्या मार्केटमध्ये बरंच चालू आहे की जावा चालू आहे, जावा स्क्रिप्ट चालू आहे आणि बरोबर. पायथन चालू आहे. ह्या बरोबर. 3 लँग्वेजेस आहेत. जावा तर खूप वर्ष झाले की ती एक फर्मली आहे म्हणजे मार्केटमध्ये, ती चालतच आलेली चालतच आहे आलेली आणि आहे. आणि फ्युचरमध्ये पण फ्युचरमध्ये पण आता बरेच मी डिबेट्स पण ऐकले, मी पण युट्यूब व्हिडिओज पाहत राहतो की जावा जाणार आहे किंवा म्हणजे तिचं खूपच आहे ते पायथन, आहे. तिची जागा रिप्लेस पायथनने करणार आहे. ओरिजिनली जर पाहिलं आपण तर पायथन पहिले इन्व्हेंट झाली जावाच्या, जावा नंतर झालेली आहे. ओके. बट स्टील जावा ही का एवढी युजर फ्रेंडली आहे, कारण जावामध्ये आपण काही गोष्टी अचीव्ह करू शकतो ज्या दुसऱ्या लँग्वेजेस मध्ये नाही करू शकत. ओके. आणि ॲज अ ऑटोमेशन टेस्टिंग बॅकग्राऊंड मी एवढं सांगू शकतो की जेवढ्या पण मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहे त्यांचे जे फ्रेमवर्क्स आहे ते ऑलरेडी जावावर सेटअप आहे. ओके. त्यामुळे मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी त्यांना जावानीच करायला लागणार. बरोबर. तर रिप्लेसेबल असं काहीच नाही. ॲग्री की प्रत्येक गोष्टीला रिप्लेसमेंट आहे, बट आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम, की एक कालावधी गेल्यानंतरच ती गोष्ट रिप्लेस होईल. त्यामुळे आजच्याच डेटला जावा रिप्लेस होईल किंवा पायथन येईल चांगली, आणि ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही शिकत राहा, बट कोणत्या तरी एका टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही फुल प्रूफ असले पाहिजे. करेक्ट. अजून एक आहे विषय निघलाच आहे तर, की मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये डिफरन्स हा पण आहे, म्हणजे असं ऐकलंय पण आहे मी, आणि माहिती बी ते खरं खोटं मला तुझं एक सांग, कारण तुझं करिअर तू ऑटोमेशन मध्ये स्टार्ट केलंय, की मॅन्युअल टेस्टिंग पेक्षा ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये पॅकेज वगैरे चांगलं भेटतं, जे की सगळ्यांनाच पाहिजे असतं. बरोबर. नाही, ऍक्च्युली ही गोष्ट पाहिजे म्हणजे बोलल्या जाते तेवढी खरीही आहे, कारण स्किल सेट मॅटर करतो तुमचा. आणि इव्हेंच्युअली आपलं जी फील्ड आहे आयटी, तिच्यात स्किल सेटला जेवढं तुमच्याकडे जास्त स्किल सेट तेवढा तुम्हाला जास्त पॅकेज, अशी गोष्ट आहे. तर मॅन्युअल टेस्टिंग मध्ये काय आहे ना, बिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जर मी विदाऊट कोर्स पण आयटी मध्ये स्विच करायचा ट्राय केला असता ऍज अ मॅन्युअल टेस्टर, तर मला जॉब भेटला असता. बरोबर. बट मी तेच ऑटोमेशन टेस्टर म्हणून स्विच करायचं ट्राय केलं असतं तर नसतं भेटलं. का? कारण माझ्याकडे त्या लेवलचा स्किल सेट नाही. तर त्यामुळे कुठेतरी हे मॅटर करतं की मॅन्युअल टेस्टर्सला कमी पॅकेज असतं ऑटोमेशन टेस्टर्स पेक्षा. बट स्टील कोणताही टाइम असा नसतो की तुम्ही एका ठिकाणी थांबून पाहिजे. जर पॅकेज ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढं प्रयत्न कराल तेवढं तुमचं पॅकेज वाढेल. तर त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न कराल मॅन्युअल मधून ऑटोमेशन मध्ये जा, इव्हन मी तर म्हणेल ऑटोमेशन मधून डेव्हलपमेंट मध्ये जा, तर तो अजून जास्त पॅकेज भेटेल. कारण ही सुद्धा डिबेटचा पॉईंट असतो की ऑटोमेशन टेस्टर्सला जास्त पॅकेज असतं का डेव्हलपर्सला. ऑब्व्हियसली डेव्हलपर्सला असतं, बट कुठे हे नाही सांगितलंय की ऑटोमेशन टेस्टिंग वाले डेव्हलपमेंट नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किल सेटवर भर द्या. पॅकेजची विचार मला तर नाही वाटत इनिशियली करा, तुम्ही तुमच्या स्किल सेटवर भर द्या आणि पॅकेज विल फॉलो यू. आणि ओके, पॅकेज बद्दल आपण बोललो. बरं, आता जो जे लास्टच्या तुझे 6 वर्ष झालं तू आयटी मध्ये करतोय काय, तर तू म्हणजे किती कंपनीमध्ये काम केलं आणि तुला त्या कंपनीमध्ये ऑटोमेशन टेस्टिंगच भेटलं का? मॅन्युअल टेस्टिंग मध्ये कुठे केलं का? नाही, ऍक्च्युली मी आता ज्या कंपनीत काम करतोय ती माझी चौथी ऑर्गनायझेशन आहे ऍक्च्युली. आणि फर्स्ट कंपनीमध्ये मला मी जसं सांगितलं 60-40% रेशो होता. 60% मी ऑटोमेशन मध्ये केलं, 40% मॅन्युअल मध्ये. त्यानंतर ज्या कंपनीत मी गेलो तिथं जवळपास मॅन्युअल मी जास्त केलं ऍक्च्युली. तो कोविडचा काळ होता आणि त्यामुळे आपल्या जॉब्सला स्टक राहणं हे जास्त जरुरीचं होतं. तर त्यामुळे तिथे मी जवळजवळ 1-1.5 वर्ष मॅन्युअलच काम केलं. मोस्ट प्रॉबेबली 80% आपण मॅन्युअल म्हणू शकतो आणि 20%. त्यानंतर बट ज्या कंपनीत मी गेलो तिथे मला कम्प्लिटली ऑटोमेशनच भेटलं. आणि आता डिफरंट मेथोडॉलॉजीज आहेत याच्यात पण. आपल्या काम करतो आपण त्याच्यात, जे म्हणजे ज्यांना या फील्ड बद्दल माहिती असेल त्यांना माहीतच असेल की वॉटरफॉल झालं, अजाईल झालं, तर ते सुद्धा मॅटर करतात. की आजकाल आपण जॉब रिक्वायरमेंट्स मध्ये पण बघत असू की अजाईल स्क्रम यायला पाहिजे, त्याच्या मेथोडॉलॉजीज यायला पाहिजे. तर ते मला इव्हेंच्युअली माझं नशीब चांगलं आहे की मला पहिल्यापासून ते भेटत आलं की मी त्याच मेथोडॉलॉजीज मध्ये काम केलेलं आहे. तर ती गोष्ट आहे. छान. म्हणजे बरं, आता कुठेतरी वाटतंय का की यार आपण इलेक्ट्रॉनिक्स मधून आलोय आणि आता आपण आयटी मध्ये आलोय, किंवा आता जर फ्युचरमध्ये समजा इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे चांगला स्कोप आला किंवा चांगल्या ओपनिंग्स आल्या, तर असं वाटतंय का की यार मी परत तिकडे जाईल त्या फील्डमध्ये, का आता जे करतोय तेच, म्हणजे काय फ्युचर काय तुझं? नाही, ऍक्च्युली काय होऊन जातं ना, तुमच्या प्रोफेशनल करिअरच्या स्टार्टिंगलाच ते
खूप मोठं डिबेटेबल पॉइंट असतो किंवा विचार करण्यासारखा पॉइंट असतो की तुम्ही कोणतं क्षेत्र निवडताय तुमच्यासाठी. कारण एकदा तुम्ही स्टार्ट केलं कोणत्या क्षेत्रात, आता बिंग 6+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, आता मला कळालं की नाही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्कोप आहे आणि तिकडे जास्त पॅकेज भेटेल तर मी तिकडे जायला पाहिजे. हे पॉसिबल नाही होत, कारण 6+ इयर्स नंतर तुम्हाला जितकं इकडे पॅकेज असतं आणि एक्सपिरियन्स प्लस पॅकेज जितकं इकडे आहे तिथं मला ऍज अ फ्रेशरच गणण्यात येईल. म्हणजे तिथं मला तेच पॅकेज भेटेल जे तिथल्या इंडस्ट्रीच्या फ्रेशर्सला भेटेल, कारण तो माझ्याकडे स्किल सेट नसणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिलेच विचार करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. ओके, बर, ओके. मला अजून काही क्वेश्चन्स आहेत. ऑटोमेशन टेस्टिंगचं फ्युचर काय? ऑटोमेशन टेस्टिंगचं फ्युचर ब्राईट आहे आय वुड से. कारण काय आहे ना, मॅन्युअल टेस्टिंग आता जे ट्रान्झिशन चालू आहे बेसिकली ते असं चालू आहे की मॅन्युअल टू ऑटोमेशन. आता जे ट्रान्झिशन आहे ते असं नाही की ऑटोमेशन टू म्हणजे ऑटोमेशनला ओव्हर शॅडो करून कोणती नवीन फील्ड आहे. कारण कोणतंही ऍप्लिकेशन आहे हे इव्हन डेव्हलपर्सला सुद्धा माहित असतं की त्यात काही ना काही इश्यूज आहेत. बरोबर. कारण जेव्हा आपण कोणती एक गोष्ट सतत पाहत असतो आपल्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला डिफेक्ट सापडत नाही. बट जेव्हा आता मी एखादी काम करतोय तिच्यात मला इश्यू नाही भेटणार, बट तुमच्याकडे दिलं तर तुम्ही नक्कीच त्याच्यात काही ना काही इश्यू काढणार. तर ती गोष्ट म्हणजे एक डेडिकेटेड फील्ड्स आहे, डेडिकेटेड डेव्हलपमेंट्स आहे, डेव्हलपमेंट डिव्हिजन आहे, टेस्टिंग डिव्हिजन आहे. तर आता जे ट्रान्झिशन आहे मी जसं म्हटल्याप्रमाणे मॅन्युअल ते ऑटोमेशन पेक्षा दुसरं काही मला तर नाही वाटत सध्याच्या परिस्थितीत. आणि फ्युचरमध्ये सुद्धा ऑटोमेशन मध्येच मे बी टूल्स येतील नवीन जे इज करतील अजून कामाला. जसं ऑटोमेशनने मॅन्युअलच्या कामाला इज केलं तसं ऑटोमेशनचं काम इज होत जाईल. पण ऑटोमेशन टेस्टिंगला अल्टरनेटिव्ह मला तर नाही वाटत काही. बर, माझा एक लास्ट अजून एक क्वेश्चन आहे. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये किती फील्ड्स आहेत? की आता कसं आहे ऍज अ फ्रेशर काही जण आपलं म्हणजे व्ह्युअर्स पण काही फ्रेशर असू शकतात की त्यांना असं असेल की यार आता एक तर माहिती आपल्याला की एक्सपिरियन्स वाला मॅन्युअल टेस्टिंग आहे त्यांना माहित असते की आपण कोणत्या याच्यामध्ये बेस आहे त्यामध्ये ते ऑटोमेशन करते. बरं, ऍज अ फ्रेशर ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये जायचं असेल तर काय काय लर्न करावं लागेल आणि कोणत्या कोणत्या फील्ड असतात? आता जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसारच मी सांगू शकेल जितकं पण असेल तितकं. तर ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये बेसिकली आता फर्स्ट तर आहे वेब डेव्हलपमेंट टेस्टिंग. म्हणजे जे वेब बेस्ड ऍप्लिकेशन असतात ते टेस्ट करायचे. त्यानंतर तुमचं झालं मोबाईल टेस्टिंग, म्हणजे मोबाईल जे ऍप्लिकेशन्स आहेत व्हॉट्सअप, फेसबुक त्याप्रमाणे ते टेस्टिंग. त्यानंतर एपीआय टेस्टिंग सुद्धा आहे, एपीआय ऑटोमेशन टेस्टिंग. आता ह्या प्रत्येक ज्या 3 फील्ड मी सांगितल्या त्यांच्यात पण वेगवेगळ्या सब ब्रांचेस आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या टूल्स यूज करून सुद्धा ते ऑटोमेट करू शकता. आणि बरेच टूल असे आहेत की जे आले आणि गेले पण माहितही नाही. तर आपण यूज नाही केले किंवा ते तेवढे फेमस नाही झाले जेवढे आपण आता यूज करतोय ते फेमस आहेत. तर मी म्हणेल ह्या 3 मेन फील्ड्स आहे, वेब बेस्ड टेस्टिंग, देन मोबाईल टेस्टिंग, एपीआय टेस्टिंग. आणि मग त्या टेस्टिंगच्या बऱ्याच टाइप्स आहे. त्याचं पण डेडिकेटेडली आपण जर फॉर एक्झाम्पल कोणाला सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी फक्त सिक्युरिटी टेस्टिंगही शिकलं तरी त्यात खूप स्कोप आहे. माझे पण काही मित्र आहेत जे आता चांगलं म्हणजे पॅकेज घेत आहे आणि त्यांची डेडिकेटेडली एकच फील्ड आहे, सिक्युरिटी टेस्टिंग और परफॉर्मन्स टेस्टिंग. ते त्याच्यावरच काम करतात. बरोबर. म्हणजे कुठलीही फील्ड जी आहे त्यामध्ये आपण एकतर फुल प्रूफ आपल्याला एकदम 100% नॉलेज असेल तर त्या एका फील्ड मध्ये पण आपण करिअर करू शकतो. ग्रेट. सगळ्यांचा आवडता क्वेश्चन विचारतो मी. ऑटोमेशन टेस्टरला स्विच करायला इझी जातो का? कारण सगळ्यांना डाऊट असतो की यार मी जर म्हणजे एक्सपिरियन्स लोकांबद्दल बोलतो की एक्सपिरियन्स लोकांचं कसं असतं, यार मला मॅन्युअल टेस्टिंग येतं, फक्त मॅन्युअल टेस्टिंग येतं ऍक्च्युअली मध्ये, आणि मला स्विच करायचं जॉब तर मला अवघड जातं. आणि हेच ऑटोमेशन टेस्टिंग वाल्यांचा थोडा कॉन्फिडन्स असतो की यार मला स्विच करायचंय, माझ्याकडे मॅन्युअल ऑटोमेशन टेस्टिंग आहे, मी स्विच करतो. हे कितपत खरं आहे? ऍक्च्युअली हा मी म्हणेल की कंपॅरिझन जर केली मॅन्युअल टेस्टर्सला स्विच करायला नाही ऑटोमेशन टेस्टरला स्विच करायला, तर कुठेतरी ऑटोमेशन टेस्टर्स इझिली स्विच करू शकतात. कारण सध्या काय आहे ना की प्रत्येक कंपनीमध्ये लेगसी प्रोसेस चालू होती मॅन्युअल टेस्टिंग हे करण्याची, मॅन्युअल टेस्टिंगने ऍप्लिकेशन टेस्ट करण्याची. आता कुठे ना कुठे प्रत्येक कंपनीला आपल्या जी प्रोसेस आहे लेगसी प्रोसेस ती कन्वर्ट करून ऑटोमेशन मध्ये जायचंय, जेणेकरून मॅन्युअल एफर्ट्स कमी होतील. त्यामुळे ज्या ओपनिंग्स आहे त्या ऑटोमेशन टेस्टरसाठी जास्त आहे कम्पॅरेटिव्हली टू मॅन्युअल टेस्टर. कारण काही प्रोजेक्ट असे सुद्धा आहे की जिथे मॅन्युअल टेस्टिंगच लागते,
तिथं तुम्हाला ऑटोमेशन नाही करतायत. आता मी हे पण बघितलंय की ते घेता म्हणजे भलेही एखाद्या वेळेस तू पण आता तुझ्या बरोबर. सेकंड कंपनीमध्ये मॅन्युअल टेस्टिंग काम केलं, येस पण तुला इंटरव्ह्यू घेताना ते विचारता ऑटोमेशन Automation टेस्टिंग, चं. मॅन्युअल बरोबर. टेस्टिंग हे पूर्ण विचारता आणि Yes, ते इथंच yes. घेता. म्हणजे जरी काम नाही केलं तरी तरी तुम्हाला ऑटोमेशन विचारता, टेस्टिंग हो. तुम्हाला आलं पाहिजेच. पाहिजेच. येस. आणि 2 गोष्टी जसं मी सांगितलं, आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स असतात, सर्व्हिस बेस्ड आणि प्रॉडक्ट बेस्ड. बरोबर. त्यामुळे प्रॉडक्ट बेस्ड मध्ये तुम्हाला रोल क्लॅरिटी असते की तुम्ही सिलेक्ट झाल्यावर कशावर काम करणार आहे. बट सर्व्हिस बेस्ड मध्ये तसं नसतं, कारण त्यांचं प्रोजेक्ट बेसिसवर असतं हायरिंग. त्यामुळे हायर तुम्ही भलेही ऑटोमेशन टेस्टिंग साठी झालेले असाल, बट त्या पिरियड ऑफ टाइमला त्यांच्याकडे मॅन्युअल टेस्टिंगचा प्रोजेक्ट असेल तर ते तुम्हाला करायला लागेल. बट तेच आहे जसं देवीदास म्हणाला की ऑटोमेशन टेस्टिंग आलंच पाहिजे, कारण तुम्ही प्रोजेक्टवर तेव्हाच झाल जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल. तर ती एक गोष्ट आहे. येस, ऑलमोस्ट म्हणजे जे काही दिशांनी तुम्हाला माहिती दिली आहे ऑटोमेशन टेस्टिंग बद्दल, किंवा जे काही ENTC वाले जे काही स्टुडंट असतील त्यांना जर IT मध्ये यायचं असेल तर जो काही रोड मॅप सांगितला किंवा जी जर्नी सांगितली दिशांनी ते तुम्ही फॉलो करू शकता आणि टूल्स एक्सप्लोर केले पाहिजे. येस ओके, 1 2 3 कमीत कमी 3-4 तरी टूल्स Yes, तुम्हाला आले आले पाहिजे. भलेही तुम्ही एकाच वेळी काम करणार आहे पण तुम्हाला आले पाहिजे आणि तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे देऊन सिलेक्ट वगैरे होऊ शकतात. सो ऑलमोस्ट खूप म्हणजे माहिती दिली खूप दिशांत. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्स देवीदास, मला इथे पॉडकास्टवर इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.